सिंगर हा असा आर्ट फॉर्म आहे जो डिपेंडंट आहे टोटली. तू लिरिसिस्टवर डिपेंड आहे, तू कंपोजरवर डिपेंड आहे. तुझं तू चांगलं नाही करू शकत. 1,00,000 5 गाणे ऑडिओ सहित करण्याचा ट्रेंड होता, तो टाइम होता. पण आपण दोघं तिघं इकडं, त्यांच्या चॅनलचे 3-4 माणसं इकडं, आपली डील होणार आहे. हे घ्या गाणं, हे बघा, हे म्हणजे एवढं भारी गाणं आहे की तुम्ही लावलं की एकदम हिट. त्यावेळी इमॅजिन केली ती गोष्ट, त्यावेळी नाही झाली, पण आत्ता झाली. माझा फायदा होण्यापेक्षा ते स्वप्नील जोशीचं गाणं होऊन जाईल. खंडेराचा ऍक्टर खंडेरामध्ये यांनी डान्स केलाय. फॉरबिडन शेअर होता तो. हाँ, सपनों का महल टूट गया. पूरा सपनों का महल टूट गया. झकास तो ऐकून ते लोक हसायचे की मराठी गाणे सिंग वगैरे वगैरे वगैरे. जे होईल, चांगलं वाईट माझं होईल. तर मला वाटतं सुरुवात से शुरू करेंगे. आपण भेटलो मला वाटतं 2010-11 मध्ये. येस. तेव्हाचं थोडंसं सांग. म्हणजे आता म्हणजे मी ऑडियन्सला पण सांगतो, काही गोष्टी आम्हाला एकमेकांबद्दलच्या माहिती आहेत, किंवा म्हणजे आता मी जर त्याला प्रश्न विचारतोय तर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत त्याच्या. पण असे खूप लोक आहेत, म्हणजे स्पेशली झकास्तू फॅन्स, म्हणजे जर अर्ली टाईम जर बघायला गेलं तर, आणि त्यानंतरचा जर एक म्हणजे मोठा जो माइलस्टोन जर बघायला गेलं तर खंडेराया झाली माझी दैनाचे फॅन्स. मला वाटतं यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतील, किंवा त्यांना माहिती करून घ्यायची काहीतरी आतुरता असेल. तर मी त्यासाठी काही असे सुद्धा प्रश्न विचारेल की जे मला ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळं ज्यांना माहिती आहे की आम्ही मित्र आहेत त्यांनी प्लीज बॉदर करू नका. तर ठीक आहे वैभव, मला सांग, काय म्हणजे तू आधी नाटकातून सुरुवात केली. जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू नाटक करत होतास. काय नाव होतं नाटकाचं? टेन्शन खलास. टेन्शन खलास. येस. काय सांग, म्हणजे मला थोडंसं तेव्हाच्या बद्दलचं सांग ना. की पहिलं तर मला आवड होती की आपण म्हणजे जे प्रत्येकालाच वाटतं, मला वाटतं की आपण फेमस व्हायला पाहिजे, टी व्हीवरती दिसलं पाहिजे, आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर सिंगिंगची आवड होती लहानपणापासून, पण आपल्याकडे ते कल्चर नव्हतं की सिंगर, आपल्याकडे प्लेबॅक सिंगरचं एक कल्चर होतं. आपल्याकडे पॉप स्टार्स वगैरे व्हायचे नाहीत, जसं की मायकल जॅक्सन झालं किंवा तुला पाणी प्यायचं? आरामात आपणाचे काय काय आम्ही या गोष्टीला वेळा बोललोय, त्यामुळे आम्हाला अशी सवय. रिपीट काय और एक बार रिपीट हो जाएगा. ओके. हां, येस. तू नाटकाने सुरुवात केली. नाटकाने सुरू केली म्हणजे नाटक एक बेस होतं. वाटत होतं की आपण काहीतरी ॲक्टिंग करायला पाहिजे, फिल्ममध्ये काम करायला पाहिजे, किंवा मला सिंगर व्हायचं होतं. पण मला ॲक्च्युली माहिती नव्हतं की सिंगर कसा होतो. एक आपल्याकडे ज्या प्रूव्हन वेज होत्या सिंगरच्या, त्यातली कुठलीच पद्धत मला नाही वाटलं की माझ्या जवळ आहे. प्रूव्हन काय झालं? फाटला म्हणजे कसं? हो का? एका याला झालं का कंटिन्यू होतंय? पण आता मी काय हलवलं पण नाही ना. नाही. जर सुरुवातीपासून सांगायचं झालं 4 बार सुरू करेंगे. आपला तो हा झाला. हॉकी का बहुत बडा आपला ते हा झाला एज ऑफ टुमॉरो, माहिती आहे. परत सुरू करतो तो. ठीक आहे. पाय खोदायला वेळ जातोच. रोलच आहे का? हा रोलच आहे. कट नाही केलेलं मी अजिबात. जर मी माझ्या हिशोबाने म्हटलं की सिंगर कसा असतो, त्यावेळी जर आपण सिंगर्सला किंवा ह्या गोष्टी आपल्या समोर नव्हत्या ना इतक्या लहानपणी, टी व्हीवरती बघायचो, किंवा मग नंतर रियालिटी शोज आले, त्यातून समजलं की यातून सिंगर होण्याचा एक चान्स आहे. असे म्हणजे आयदर जाऊन स्टुडिओच्या बाहेर थांबायचं, डिरेक्टर्सला भेटायचं, सीडी किंवा कॅसेट त्यांना द्यायचं. आणि स्टुडिओज पण आत्ता सारखे नव्हते की सगळीकडे अवेलेबल आहे. आपल्याला स्टुडिओ शोधायचा, त्यापर्यंत पोहोचायचं. बरं, तिथे गेल्यानंतर भेटायचं कोणाला, काय सांगायचं, आणि डायरेक्ट जाऊन माईक समोर थोडी थांबवणार आहे कोणी आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी होत्या. याची प्रश्नांची उत्तरं पण नव्हती त्यावेळी. आत्ताच्या सारखं यूट्यूब नव्हतं किंवा गुगल नव्हतं ज्यावर या सगळ्या माहिती मिळतील. तर मग एक वे पकडतो आपण की ते म्हणतात ना की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला आतमध्ये जायचंय तर कुठून तरी सुरू करावं लागेल. तर नाटक हा त्यातला एक. पण ऍक्टिंगची पण आवड होतीच. ऍक्टिंगची आवड होतीच. ऍक्टिंग आधीपासून आवडायची की ऍक्टिंग करायची, म्हणजे गाण्यामध्ये पण ऍक्टिंग करतोय कारण ऍक्टिंगची आवड आहे. पहिलं गाणं कसं केलंस, म्हणजे कसं लिहिलं, कसं केलंस, म्हणजे किंवा पहिली जी काही तुला ओळ सुचली असेल ती का सुचली, कशी सुचली?
आणि तुला कंपोजिंग म्हणजे कंपोजिंग ॲज कंपोजिंग असं काय तुझा पर्स्पेक्टिव्ह होता त्याच्याबद्दलचा? पहिलं, आता ह्यात पण एक इंटरेस्टिंग आहे की पहिलं नाटक जे होतं आमचं त्याचं टायटल ट्रॅक पण मीच गायलं. त्यावेळी माझा पहिल्यांदा असा चांगला एक्सपिरियन्स होता स्टुडिओमधला, जिथं मी रेकॉर्ड केलं आणि मला समजलं की कसं रेकॉर्डिंग होतं 2011ला. की मी माईक बघितला, स्टुडिओ, नाही तर त्या अगोदर मी फिल्ममध्ये बघितलं होतं की फिल्म. कोणता स्टुडिओ होता? स्टुडिओ आय थिंक मेघ मल्हार स्टुडिओ होता, संत तुकाराम नगर. ओके ओके ओके. तिथला. आणि पहिल्यांदा रेकॉर्डिंग काय होतं, कुठल्या सॉफ्टवेअरवरती रेकॉर्ड केलं जातं, या सगळ्या गोष्टीचं त्यावेळी एक असं क्युरिओसिटी म्हणून माहिती पडलं की अशा अशा गोष्टी असतात. तर त्यानंतर मग मला इंटरेस्टिंगली हे 2010 वगैरे का? हां, 10-11चं अर्ली. त्यानंतर मला समजलं की साऊंड इंजिनिअरिंग नावाचं पण एक गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग नाव पण येते. तर घरचे थोडेसे खुश पण होतील की असलं काहीतरी इंजिनियर टॅग आल्यामुळं की ते. आणि त्याबद्दल एक लेख पण वाचला मी नंतर लोकमतला की असं एक फील्ड आहे ज्याच्यासाठी मग रेडिओमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पण स्कोप आहे. तर मग साऊंड इंजिनिअरिंगचा एक डिप्लोमा कुठे होतं याबद्दल थोडीशी माहिती काढली, तर सिमलेस एज्युकेशन अकॅडमी म्हणून माहिती पडलं आणि त्यावेळी मी जॉईन केलं 2011लाच. तर त्यात मग बरंच काही शिकायला मिळालं. पण त्याच्या पण आधी जर मी कंपोज का केलं माझं पहिलं गाणं, या गोष्टीचं जर सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळी हे गाणं गायलं टेन्शन खलासचं, त्याच्यानंतर मला वाटलं की आता आपण कंपोजर आठवतंय का थोडं खूप त्याच्या लिरिक्स ना खूप अशा ओल्ड स्कूल टाईप होत्या. मी थोडंसं आठवतो, शब्दांचाच आहे, मला ट्यून चांगली आठवते अजून. जगणे हे स्वच्छंद आमचे स्वैर बागडू आज, 2 घडीचा खेळ हे जीवन तुम्ही का उदास, नाक्यावरती जाऊन मारू एक फुल 2 हाफ, टेन्शन खल्लास टेन्शन खल्लास. असं गाणं होतं ते. पण म्हणजे मला असं वाटतं की अशाच प्रकारचे लिरिक्स त्यावेळेच्या फिल्म्स मध्ये पण होते. म्हणजे आता हे ऐकायला नॉर्म होतं. हां, पण मला त्यावेळीचं नॉर्म पण असं वाटायचं की मराठीत काहीतरी वेगळंच बनतंय जे हिंदीत बनतंय, किंवा म्हणजे वेगळंच म्हणजे चांगलं नाही बनत. असं चांगलं नाही, म्हणजे चांगलं होतं, ते खराब नव्हतं, पण ते युथला कनेक्ट करणारं नव्हतं, ते शब्द नव्हते. म्हणजे मला नव्हतं वाटत की मी रोज स्वच्छंदी वगैरे सारखे शब्द बोलतोय, किंवा मला तो आता मला तर समजत होता तो अर्थ त्या शब्दाचा, पण नॉर्मल लोकांना त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ नव्हता समजत. तर मला वाटलं की हे लिरिक्स खूप ओल्ड स्कूल आहे, हे खूप कमी लोकांना समजणाऱ्या लिरिक्स आहेत. तर अशा लिरिक्स समजणाऱ्या म्हणण्यापेक्षा कनेक्ट होणाऱ्या किंवा ऑड वाटतं एखाद्याला, है ना. कारण आपण लिहिताना जसं मराठी लिहितो तसं बोलताना बोलत नाही. हा, माझे इथे घर आहे, इथे घर आहे पण बोलत नाही ना आपण. माझं घर आहे इकडे, हा मी इथे राहतो, हा ना, असं बोलतो. तर मला वाटतं की बोलायची एक भाषा आणि लिहायची एक भाषा. 1% लोक असतील का म्हणजे की हे असं बोलत असेल एवढ्या ग्रामर? असतील नाही, इतके पण नसतील. रिसेंटली मी वर्षाव गावकरला एवढं बोलताना बघितलं असं. कंपोजिंग. तर कंपोजर म्हणून मला वाटलं की आता आपल्याकडे एक गाणं तर हे मिळालं, ठीक आहे, टेन्शन खलासचं, कारण आपलंच नाटक होतं, आम्हीच ऍक्ट करत होतो, आम्ही सगळे मिळूनच करत होतो. तर म्हटलं आता त्यावेळी जो कंपोजर जे ओळखीचे झाले माझ्या, मग त्यांना म्हटलं की आपण यांना भेटूया, बघूया यांच्याकडे काय दुसरे आहेत का गाणे. तर मग मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, तुमच्याकडे काय असेल तर सांगा, मला आवडेल. पण त्यावेळी 2-4 ऑप्शन्स त्यांनी मला दिले. आणि ते गाणे खूप, आपण जे सो कॉल्ड लोकगीत पण नाही म्हणावं त्याला ॲक्च्युली, पण आपण एक उडत्या चालीवरची जी गाणी असतात ज्यांच्या लिरिक्स अतरंगीच असतात काहीतरी, तर तसले काहीतरी आलं होतं माझ्याकडे. मग त्यांनी मला त्या लिरिक्स दाखवले, हे गाणं करणार का, किंवा असलं काम आहे. किंवा मला एक त्यावेळी पथनाट्याचा पण एक टाईम होता, तर पथनाट्यासाठी पण गाणी लिहिली जायची किंवा रेकॉर्ड केली जायची. तर तसं पण काही यायचं काम, पण मला वाटायचं की हे काम मला नाही करायचं. की मला जर काहीतरी करायचंय, काहीतरी आउटस्टँडिंग करायचंय, जर मला लक्षात यायचंय लोकांच्या, तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर मी खूप दिवस वेगळा काहीतरी करणारा कंपोजर शोधला, मला नाही मिळाला. पण मी गिटार शिकलो होतो, कारण म्युझिकची आवड होती. तर 2009मध्येच मी गिटार शिकलो होतो. तर मग म्हटलं कंपोजिंग काय असतं या गोष्टीचं पण उत्तर माझ्याकडे नव्हतं. म्हणजे आपण
फिल्ममध्ये जर बघितलं कंपोजर दाखवतात तेव्हा मग ॲक्च्युली आत्ता कळलं की ते कंडक्टर असतो जो ते सगळं सांगतो. आणि पण त्यावेळी या गोष्टीची माहिती नव्हती ना. म्हणजे मला माझ्या एकदम मेमरीमधले कंपोजर आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ताल फिल्म आठवते मला. त्याच्यामध्ये कंपोजर्स आणि हे सगळं दाखवलं तर मला वाटायचं की तो इतक्या 10-15 जणांना सेम टाइम काहीतरी शिकवतो कसं वाजवायचं, तो कंपोजर. तर मला वाटलं हे तर खूप अवघड आहे, हे करणं म्हणजे आपल्याला थोडी जमणार आहे किंवा आपण शिकलेलो नाहीये, त्या गोष्टीतली माहिती नाही आपल्याला. आणि ते बघून कळतही नव्हतं ना रे, नाही का, की नाही कळत किंवा त्याच्यातून काय सायन्स घेतात समोरच्या बघून, आणि त्यांना इतकं कळतं म्हणजे ते किती वायफाय वाली गोष्ट. तुम्हाला बघून समजते की काय वाजवायचंय, कोणती नोट वाजवायची आहे. तर म्हटलं हे खूप अवघड काम आहे, हे आपल्याला कधी जमणार नाही असं मला वाटलं. पण नंतर हळूहळू समजलं की कंपोजिंग म्हणजे तुम्ही चाल लावता, मग त्याचा पुढचा पार्ट येतो की त्याची अरेंजमेंट. मग ते अरेंज करायचं डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशनमध्ये. मग त्यात तुम्हाला ज्या इन्स्ट्रुमेंट पाहिजेत त्या रेकॉर्ड करायच्या, ते मिक्स करायचं, मास्टर करायचं, हे खूप नंतर समजलं. पण बेसिक कंपोजिंग काय असतं तर ते तुम्ही चाल लावता. हे मला इतकं सिम्पल आन्सर मिळायला पण शोध घ्यावा लागला. त्यावेळी यूट्यूब किंवा यासारख्या गोष्टी खूप, म्हणजे यूट्यूब होतं पण त्यावरती कोणी कोर्स नव्हतं करत किंवा कोणी शिकवत नव्हतं, किंवा आजूबाजूला पण कोणी असं सांगणार नव्हतं. आणि काही लोक म्हणजे त्यांचं तेवढं फॉर्च्युनेट, तेवढी लोक ती फॉर्च्युनेट असतात की त्यांना त्यांची क्रिएटिव्ह उत्तरं मिळतात पटकन, किंवा त्या क्रिएटिव्ह क्युरिओसिटीची उत्तरं मिळतात. एक्झॅक्ट. आणि मला वाटलं की मला जर सिंगर व्हायचंय ना, तर सिंगर हा असा आर्ट फॉर्म आहे जो डिपेंडेंट आहे टोटली, की तू लिरिसिस्टवर डिपेंड आहे, तू कंपोजरवर डिपेंड आहे. तुझं तू चांगलं नाही करू शकत. तुला जर चांगलं गाणं मिळालं तर तू चांगलं गाशील, तुला जर चांगलं कंपोजिशन मिळालं तर तू चांगलं गाशील. मग माझ्या डोक्यात विचार आला की इतकं जर कुणाच्यावर डिपेंड आहे तर मग मला मिळायला खूप वेळ लागेल, कदाचित 5 वर्ष 10 वर्ष, की मी माझं पहिलं चांगलं गाणं जे मला वाटेल की हे चांगलं होऊ शकतं किंवा हे रिलेट होऊ शकतं. तर म्हटलं याला तर मग खूप टाइम लागेल. त्यामुळे मग मी लिहायला सुरुवात केली की म्हटलं बघू, म्हणजे कंपोज आणि लिहिणं सोबतच सुरू केलं की एखादं गाणं असं लिहू. आणि त्यावेळी माझं इन्स्टंट जे इन्स्पिरेशन मला आलं ते वाटलं की हां ठीक आहे, आपण लिहू, कंपोज करू, ठीक आहे, पण आपण कुठे रिलीज करणार किंवा काय करणार, कुठल्या चॅनलला देणार, कुठल्या टेलिव्हिजनला देणार किंवा कुठली कॅसेट कंपनी CD कंपनी घेईल, याचं तर काही त्यावेळी उत्तर नव्हतं. आणि त्याच वेळी 2011ला व्हायरल गाणं होणं ही जी टर्म पण मी पहिल्यांदा इंटरनेटच्या याच्यामध्ये व्हायरल पहिल्यांदा ऐकलं, ते कोलावरी डे गाण्याच्या वेळी. नाही तर तोपर्यंत व्हायरल म्हणजे तापच माहिती होता. तर म्हटलं व्हायरल असं होतं. आणि मग कोलावरी डे सुरुवातीला ऐकलं, त्यानंतर मग मला समजलं की हे एवढं पॉप्युलर झालंय, ह्याला इतके व्ह्यूज आहेत. आणि त्यावेळी 1 मिलियन व्ह्यूज होते फक्त त्याला, 1 मिलियन वगैरे पण, आणि ते वर्ल्ड वाईड पॉप्युलर होतं. 1 मिलियन व्हिडिओज वगैरे करत, त्याच्यावरती बाहेरच्या देशातले व्हिडिओज होत होते. आणि त्याचे शब्द पण खूप कॅची होते. अर्ध गाणं तर समजत पण नव्हतं, पण थोडंसं इंग्लिशला तमिळ सूर लावून बनवलेलं. अनिरुद्धला पण मी तेव्हाच पहिल्यांदा बघितलेलं. आता तो इतका मोठा कंपोजर झालाय म्हणा तिकडचा. तर त्यावेळी मला वाटलं की असं आपण करू शकतो आणि यूट्यूबवरती काहीतरी रिलीज करू शकतो, एक बेसिक व्हिडिओ पण करून. त्यामुळे मी पहिल्यांदा गाणं लिहिलं ते वन साइड लवर लिहिलं. मग त्याच वेळी तुझ्याशी पण भेटलो होतो त्या नाटकाच्या दरम्यानच. आणि मला मी म्युझिक करायला आलो, म्हणजे आयरनीच्या देवा हा त्या नाटकाचा बॅकग्राऊंड स्कोर करायला आलो होतो. आणि आता तो डिरेक्टर झालाय, म्युझिकचं सोडून बाकी सगळं झालंय. आणि मग त्यावेळी तुला भेटलो. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट तुझ्याबद्दल ही समजली की तू शॉर्ट फिल्म्स वगैरे करतोय त्यावेळी. आणि माझं असं होतं की मी म्युझिक करीन, ऑडिओचा पार्ट मी करतो. मला आता स्टुडिओ माहिती होता, कसं रेकॉर्डिंग करायचं माहिती होतं, ट्रॅक कसा बनवायचा दुसरींकडून बनवून घेत होतो मी सुरुवातीला ट्रॅक्स. पण मी म्हटलं एक आपण बेसिक शूट तरी करू. तर शूटसाठी बेसिक गोष्ट आहे की कॅमेरा पाहिजे आपल्याला, कॅमेरा ऑपरेटर पाहिजे चांगला. मग त्याच वेळी तुला भेटलो आणि तू शॉर्ट फिल्म वगैरे करत होता. तर तुला मी सांगितलं की
असं असं माझ्या डोक्यात आहे, असं असं गाणं बनवलंय, आपण एक बेसिक शूट करूया, मी परफॉर्म करताना शूट करू, पाहिजे तर मी गिटार वाजवत शूट करतो. आणि थोडाफार कोलावरीचाच हे होता का इन्फ्लुएन्स कोलावरीचा इन्फ्लुएन्स होता. ते स्टुडिओ शूट होतं, तर मग म्हटलं आपण परफॉर्म वालं करू. म्हटलं नको जास्त, तेवढं बजेटही नाही आपल्याकडं शूट करायला, तेवढी चांगली स्टोरी टेलिंग दाखवायला. किंवा त्यावेळी म्हणजे आत्ता माहिती नाही, आत्ताच्या बघणाऱ्यांना थोडंसं हे वाटू शकतं की एवढं काय लागतं शूट करायला, पण त्यावेळी ना 10-12 वर्षांपूर्वी खूप जास्त स्ट्रगल होतं एक बेसिक कॅमेरा वरती शूट करणं पण. आणि कॅमकॉर्डर्सचा टाइम होता, छोटे DVI DVIच्या त्या कॅमकॉर्डर्स वरती शूट करावं लागायचं. आणि मग ते कॅमकॉर्डरचं डिजिटल हे करून मग त्यावर एडिट करावं लागायचं. ते खूप झंझटवाला टाइम होता. आणि एवढं इझिली नव्हतं की घेतला DSLR होते, पण तेवढे इझिली अवेलेबल नव्हते किंवा रेंट वगैरे वरती नव्हते मिळत ना इतके. आणि म्हणजे मला वाटतं 5D वापरायचा तर ट्रेंड पण लय जरा म्हणजे त्याच काळात आला थोडासा. मला आठवतं मी ना एकदा एका लग्नाचं शूट करत होतो आणि आमच्यासोबत एक फोटोग्राफर होता, तर तो लय कौतुकाने सांगत होता की अरे तुला अमुक माहिती का, तू ना ह्या कॅमेऱ्यावर शूट करतो. मग तो कॅमेरा होता 5D Mark II होता, मला वाटतं का Mark III असेल. नाही Mark III तर आपण करत होतो. सांग दुसरा कोणच्या वेळी 3 आला त्याच्या आधी मग म्हणजे तो तसा टाइम होता की ते कौतुक होतं म्हणजे की DSLR वर शूट करतो. तर तेच होतं. पण तेवढं पण कॅमकॉर्डरवरचं शूट म्हटलं सुरू तर करायचंय कशापासून तरी. तर कॅमकॉर्डरचं पण क्वालिटी आम्हाला तेव्हा भारी वाटत होती ना, की कारण अवेलेबल क्वालिटीज ती होती जी आपल्याला इझिली अवेलेबल आहे. तर म्हटलं बेटर शूट करू. आणि कसं तरी आम्ही ते रेंटचे पैसे गोळा करून कसं तरी 1,500 रुपये जुगाड करून अर्धा एक तास वगैरे शूट केलं असेल आपण. अर्धा एक तासात असं काहीतरी परफॉर्म करता म्हणजे असं ते वन टेकच होतं सगळं. पण तरी आपण थोडस लाईट वगैरे काहीतरी एक ती छत्री बित्री लावून पोर्टा लाईट लाईट वगैरे लावून एक बेसिक व्हिडिओ केला होता, जस्ट व्हिडिओच्या नावावरती की परफॉर्म करता करता. पण त्यावेळी पण त्याला मला वाटतं 5-7 हजार व्ह्यूज आले होते पहिल्या परफॉर्मन्स वाले. पण त्याने पण खूप असं म्हणजे 5-7 हजार लोक मी तेव्हा असे बघितले नव्हते रे एकसाथ, एवढे लोक बघतात किंवा एवढ्या लोकांनी आपल्याला ऐकलंय ही फिलिंग पण ऐकलंय मोठी असेल नाही का. ते पण थोडंसं एक बूस्ट मिळाला की यार आपण करतोय, लोकांना ऍटलिस्ट आवडते. कोणी हे नाही बोलत की काय गायलंय काय लिहिलंय. तर एक थोडंसं व्हॅलिडेशन पण मिळालं की आपल्याला जमतंय कंपोज करायला, लिरिक्स पण लिहायला जमतात डिसेंट. आणि मी चांगलं लिहिलं. म्हणजे मला आत्ता पण जर ते चांगलं वाटतंय तर ते चांगलंच लिहिलं होतं. नाहीतर युजली खराब लिहिलं असतं तर मे बी आत्ता वाटलं असतं की काय लिहिलं होतं मी. ते गाणं झालं वन साइड लवर. 9X झकास स्टॉपचं चॅनल होतं त्यावेळी. म्हणलं आपण त्याच्यावरती करूया. सुरुवातीला मी सांगायचो मित्रांना की अरे चॅनलवरती गाणं करायचं, मला चॅनल द्यायचं. तर त्यांना थोडंसं फनी वाटायचं की हा काय देणार चॅनलला गाणं, कसं काय लागणार याचं. कारण त्यावेळी नव्हतंच लागत. फिल्मचं म्युझिक सोडलं तर दुसरं म्युझिक चॅनलवरती जागाच नव्हती. त्यात पण कोणीतरी पहिलं गाणं कंपोज केलंय आणि लागणं म्हणजे इतकं काही इझी जॉब नव्हतं. आणि थोडंफार आजूबाजूच्या लोकांनी विश्वास पण ठेवणं थोडं असतं गरजेचं. म्हणजे ते थोडं एनकरेज करतं, पण ठीक आहे म्हणजे सॅडली आता. आणि कधी कधी काय होतं की लोकांना जर त्या गोष्टीचं उदाहरण नसेल कोणी सेट केलेलं तर ती गोष्ट अशक्यच वाटते ना. एखाद्याने आजूबाजूला कुणीच केलं नाहीये, हा कसा करणार, तू कसा करणार, हा म्हणजे घडलंच नाहीये हे आतापर्यंत, तर हे कसं काय घडू शकतं, तर हे शक्य नाही असं एक वाटतं. मग माझा अप्रोच होता की काय होईल, जास्तीत जास्त मी फोन करतो, विचारतो की तुमच्याकडे गाणं लावायला काय करावं लागेल मला, त्याची क्वालिटी काय असायला पाहिजे, ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी. मी जस्ट होप केलं होतं की मला याचा रिप्लाय येईल काहीतरी. आणि मला आला रिप्लाय. मला योजना भावे म्हणून तिकडे मॅम होत्या, त्यांनी मला सांगितलं की असं चांगलं शूट कर, किमान 5D Mark III वरचं शूट पाहिजे, व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे, परफॉर्मन्स चांगला पाहिजे आणि ॲक्टर्सचं काम चांगलं पाहिजे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या क्वालिटीला तर आम्ही लावू. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की त्यांनी लावायला वगैरे काय असे काय पैसे वगैरे ते घेत नव्हते, पण लावणं पण खूप मोठी गोष्ट होती की तेवढा आपल्याला सक्सेस पॅरामीटर होतं. जसं आत्ता जसं युट्यूब किंवा सोशल मीडियावरती स्टार होता, त्यावेळी टीव्ही प्राईम होता त्याचा, की टीव्हीवरती गाणी लागलं म्हणजे भारी.
तुम्ही टीव्ही वरती पोहोचला. म्हणजे मला पण अजून भारी वाटतं की जिथं बाकी सगळे फेमस आर्टिस्ट लागतायत, ज्यांचे गाणी लागतात फेमस, जे लोक बघतात, त्यात आपलं गाणं प्ले होतंय, ही एक मोठी गोष्ट होती. तिथे आता पण टीव्ही वरती मोठीच गोष्ट आहे, आता पण लागणं. पण आता टीव्ही कडून थोडस लोकांनी लक्ष, आणि आता खरं तर एक्झिक्यूट करणं लय सोपं झालंय. म्हणजे आपण मागे एकदा बोललो होतो की ज्या गोष्टीसाठी आपल्याला जिमीजीब आणावी लागत होती, 10-15 हजार रेंटवाली, बरोबर, ते काम आता गिम्बलवर होतं. गिम्बलवर होतं. गिम्बलचं रेंट आता माहिती एक्झॅक्टली. सांगत मी. मग इतकं आता मोबाईल वरती पण शूट करणं इतकं इझी झालंय. आता DSLR म्हणजे जी कॅमकॉर्डर वरती क्वालिटी आहे ना, त्याच्यापेक्षा 5 टाइम्स बेटर क्वालिटी मोबाईल वरती आहे. म्हणजे तुला मी सांग, म्हणजे जर कम्पेअर करायचं झालं ना, तर तेव्हा Z7 नावाचा एक कॅमेरा आला होता. ती क्वालिटी जर आत्ता बघितली ना, तर हा आयफोन त्याच्यापेक्षा बेटर दिसतो. बरोबर. आणि Z7 तेव्हा 2.5 का 2.5-3 लाखाचा होता, म्हणजे असा महागड्या रेंज मधला सोनी Z7 होता. आणि एवढं पॉकेट फ्रेंडली, तू कुठेही जा शूट कर. Z7 म्हणजे तो अख्खा डब्बा घेऊन जायला, डब्बा घेऊन जा, त्याला रेंट करा, त्याचे मग त्याला काय होतं, डीव्ही. नाही Z7 ला दोन्ही होतं, कार्ड पण होतं आणि डीव्ही पण होतं. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. आणि त्यावेळेचं ते नॉर्म होतं. आपल्याला असं काही नव्हतं की त्यावेळी अवेलेबलच आहेत दुसऱ्या गोष्टी आणि आपण काहीतरी दुसरं करतोय. त्यावेळी जे स्टँडर्ड होतं ते होतं. मग तेच त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी पाहिजेत, मग Mark 3 वरती शूट पाहिजे. तर मग तेव्हा पहिला प्रश्न पडला की हा ठीक आहे, Mark 3चं वगैरे होईल. आणि तुला आठवतं का, Mark 3 पुण्यात अवेलेबल पण नव्हता त्यावेळी रेंटवर. आपण मुंबईवरून बोलवलेला, मित्राकडून आणला होता, मुंबईवरून आणला 2013ला. म्हणजे असेल मे बी, पण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाकडे नव्हता Mark 3. तर त्याचा जुगाड मुंबईवरून करून मग तो अभिषेक मुंबईवरून घेऊन, त्यासाठी पण मग आपण जिमीजीप वगैरे बोलवून, कारण स्टँडर्ड मीट करायचं होतं चॅनलचं, परफॉर्मन्स मीट करायचा होता. आणि परफॉर्मन्स साठी पण सुरुवातीला आपण ऍक्टर शोधला की कश्यप परुळेकरला भेटलो. त्यावेळी कश्यप परुळेकरची सिरियल फेमस होती, मनोधान वाऱ्याचे, खूप म्हणजे माझ्या घरचे सगळे बघायचे, फॅन होते. तर माझ्या भावाने कॉन्टॅक्ट करून विचारलं की असं करणार का काम. ऍक्च्युली तो पण रेडी होता. मला असं वाटलं की त्याने खूप कॉपरेट केलं त्यावेळी. पण नंतर मग ज्या काही गोष्टींमुळे आपल्याला नाही पॉसिबल झालं काम करणं, पण त्याला गाणं आवडलं आणि तो ऍक्टर पण चांगला आहे. बघू त्यावेळी तर काय नाही, जे त्याने त्याचं बेअर मिनिमम सांगितलं होतं तेही परवडणार. ऍक्च्युली त्यांनी पैसे नाही सांगितले आपल्याला, पण तो बोलला की आपण रॉयल्टी वगैरे शेअर. त्यावेळी काही आयडियाच नव्हती की रॉयल्टी कशी शेअर करायची, काय रॉयल्टी येणार, कुठून येणार, आपण काय करायचं. तर या सगळ्या गोष्टी एलियन होत्या आपल्यासाठी. म्हणजे एवढ्या एलियन होत्या की त्याची एखादी माहिती नसलेल्या गोष्टीची आपल्याला उगाच भीती वाटते ना. तसं वाटलं की अरे काय, म्हणजे काय करायचं उगाच, उद्या नंतर प्रॉब्लेम आई नाही तो देंगे कहां से. तर त्या सगळ्या गोष्टींची पण उत्तरं नव्हती. आणि त्यात मग तू आणि अभिषेक पण बोलला की तू चांगला परफॉर्म करतो तर तूच कर. माझी तर इच्छा होतीच परफॉर्म करायची, पण मला असं माझा परफॉर्मन्स असा थोपवायचा नव्हता की मला करायचंय म्हणून मी करतो. नाही, कारण जेव्हा तू आमच्या समोर गायचास ना, तर तो एक कॉन्फिडन्स दिसायचा. जर असं वाटलं असतं की नाही आम्हालाच ऐकवताना हेजिटेट होतोय, तर मग कदाचित ती गोष्ट मनात सुद्धा नसते आली. पण मग म्हणजे मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो की मग तो कॉन्फिडन्स रे की अरे तू इतकं छान जर ऐकवतोयस. कारण तुला बघ, माझ्या मम्मीने पण 1-2 वेळा घरी गायला सांगितलं तर तुला पटकन असा रेडी झाला, तुझं असं नाही नको म्हणजे जसं माझं व्हायचं त्यावेळी की गार नाही. तर तो कॉन्फिडन्स म्हणजे इम्पॉर्टंट पण होता तो. आणि त्याच कॉन्फिडन्समुळे असं वाटलं की तसं बघायला गेलं तर आता सांग दुसरा कोण, ही खूप अशी सिम्पल लाईन आहे. आणि जसं आपण मगाशी बोललो की स्वच्छंद, मनोधान, अनामक जे काय असेल त्यावेळेचे लिरिसिस्टचा जे काय, तर हे सांग दुसरा कोण आणि हे काय, हे म्हणजे कसं वाटलं तुला की कनेक्ट होईल किंवा काय होईल? प्रत्येक गाणं काही ना काहीतरी इमोशनवरती बेस्ड असतं. मग कुठलं प्रेमाचं गाणं असतं, कुठलं फॅमिलीसाठी असतं, कुठलं आईसाठी असतं, वडिलांसाठी असतं. म्हटलं असं कुठलं तरी गाणं लिहावं आपण जे अशी वेगळी फिलिंग आहे ज्यावर कोणी लिहित नाही. तर मग मला वाटलं की अशी एक फिलिंग पकडावी आणि त्यावरती गाणं लिहावं. तर मग मला असं वाटलं की एक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये फोन कॉलवरून जे काही डाऊटचा माहोल होतो किंवा नाही का, कोणाशी बोलतीये, आणि किंवा मुलींना पण वाटतं की अरे हा कोणाशी बोलतोय, काय करतोय. तर ह्या सगळ्या, आणि त्यावेळी जोक्स पण SMS चा टाइम होता, तर जोक्स पण तसे खूप फॉरवर्ड व्हायचे.
मिस कॉल वाले, कॉल बिझी लागण्याबद्दलचे. तर तो एक हे होता, फिलिंग होती ती फिलिंग होती की म्हटलं ह्या फिलिंगवरती जोक्स जर एवढे चालतायत, जोक्स जर लोक एवढे पाठवतात एकमेकांना, तर गाणं पण असायला पाहिजे काहीतरी. म्हणून मग मी तसं लिहिलं. आपण जेव्हा म्हणजे करायला घेतलं ते, तर माझ्यासाठी हे होतं की त्याची ऑडिओ क्वालिटी भारी आहे. म्हणजे कारण वन साइड लवर नंतर जे तू आला डायरेक्ट, तर तो एक लय मोठा चेंज होता. म्हणजे ऑडिओ क्वालिटीचा आणि सगळाच चेंज होता. म्हणजे तू ते प्रॉपर स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड केलं होतं, रॉक याच्यामध्ये जॉनरमध्ये केलं होतं आणि ते सगळं. तर ते मला म्हणजे मला अजून ऐकायचं तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की तू ते सगळं म्हणजे समजा तू स्वतंत्रला कसं चूज केलं, स्वतंत्र सरोदे त्याला कसा भेटला, किंवा ते रॉकच करायचं, किंवा कारण काय होतं त्यावेळी म्हणजे एकतर ना काय होतं आपल्याकडं ढोल नाही का, किंवा इंडियन इन्स्ट्रुमेंट्स, किंवा त्या जागेत रॉक मला नाही वाटत. म्हणजे मला आठवतच नाही की रॉक कोणी ऐकलंय. कांदे पोहे नावाचं एक गाणं होतं सुनिधी चौहानचं, अवधूत गुप्तेने केलेलं, ते एक रॉक मध्ये होतं. जय जय महाराष्ट्र एक होतं अवधूत गुप्तेचंच, ते हिंदी केलं होतं ते. पण मग तो असायला इम्पॉसिबल हे वाटायचा. बरोबर. असं वाटायचं अरे हे कसं करणार किंवा आपल्याला. तर त्याच्याबद्दल थोडं सांग मला. माझं इन्स्पिरेशन होतं त्यावेळी रिलीज झालेली फिल्म दिल्ली बेली, आणि भाग भाग डी के बोसचं एवढं मला आवडलं होतं की म्हटलं हे याचा जो रेज आहे, जो राग आहे, म्हटलं तोच राग आपण सांग दुसरा कोण. आणि मी पण गिटारच वाजवायचो, तर मला गिटारवरतीच कंपोज केलेलं गाणं होतं. ती ट्यून पण गिटारवरचीच बनवली होती की ती फिक्स होती ट्यून, टाणा टाणा टाण, हे फिक्स होतं. तर म्हटलं हे गिटारवरतीच चांगलं वाटतंय, तर ह्याला नको दुसरं काय करायला. तर मग मी असा अरेंजर किंवा असा स्टुडिओ शोधला जिथं जे लोक ऑलरेडी रॉक म्युझिक बनवत आहेत. त्यामुळे मग स्वतंत्रला चूज केलं की याच्याकडून जर आपण अरेंज करून घेतलं प्रॉपर, तर तो फील येईल जो रॉकचा मला पाहिजे. त्याला कसं शोधलंस म्हणजे तू? कारण त्याला मी ऑनलाईनच शोधलं की स्टुडिओ कोणता जवळ आहे, आणि मग त्यांचं काय काम आहे, त्यांचा कुठला बँड आहे का काय. कारण त्यावेळी मोस्टली जे स्टुडिओज असायचे ते एकतर बँडचे मेंबर्स असायचे, त्यांचे स्टुडिओज असायचे, आणि किंवा मग बाकी स्टुडिओज असायचे जे आवरली बेसिसवरती चार्ज करायचे. तर हा स्टुडिओ होता त्याचा तसा की त्यांचा बँडचा पण स्टुडिओ होता, आणि तो हायर पण करू द्यायचा. काही कामं अशी असतात की जी बघितल्यानंतर असं वाटतं की अरे काय केलं होतं यार असं. पण तो एक जो काही मला वाटतं 3-4 वर्षां म्हणजे आपण जेव्हा केलं त्याच्या 3-4 वर्षानंतर जेव्हा बघितलं होतं, तर त्याला नवीन म्हणजे तितकंच तो साऊंड नवीन, तितकंच ते विज्युअल्स नवीन असं वाटलं होतं. त्यामुळे त्याला चांगली फिलिंग येते. आणि मला पण म्युझिक आवडायचं, त्यामुळे तर ते जरासं म्हणजे माझ्यासाठी पण स्पेशल होतं ती गोष्ट. आता सांग दुसरा कोणमध्ये रॉक होतं आणि झकास्तूमध्ये रॅप होतं, तर मग हा परत स्विच कसा आला? किंवा मला काहीतरी हनी सिंग वगैरे तेव्हा तुला? हनी सिंगचा तर मी आधीपासून फॅन होतो. म्हणजे एक हनी सिंग होता ज्याला लोकांनी खूप फेमस झाल्याच्या नंतर जास्त ओळखायला लागले, आणि मी त्याच्या आधी पण हनी सिंग खूप ऐकत होतो. असं नव्हतं की हनी सिंगला मी एकदम. पहिलं कोणतं गाणं बरं त्याचं तू ऐकलेलं? ते सगळ्यांना माहिती आहे, उसका नाम नाही लेते. त्याच्याबद्दल लोक बोला, पण त्याचं मला म्युझिक आवडलेलं. तू अगेन बघ, त्याचं जे म्युझिक आणि अरेंजमेंट होती ना, असं वाटायचं क्वालिटी कसली भारी आहे. आणि त्यानंतर पण मग मी काही, तुला नसेल माहिती ना, तू लहान. तर मग त्याच्यानंतर मला वाटतं ते ब्लूटूथ वर असं काय म्हणतात त्याला, फॉरबिडन शेअर होता तो. फॉरबिडन शेअर. म्हणजे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे सगळ्यांना. हनी सिंगचं बादशाचं गबरू गाणं होतं, किंवा गेटअप जवानी होतं, हे पण खूप ऐकलं होतं मी. कॉकटेलमध्ये अंग्रेजी बीट जे आलं ते मी आधी अंग्रेजी बीट ऐकलं होतं हनी सिंगचं. त्याच्यानंतर मग ते कॉकटेलमध्ये आलं. त्यावेळी मग बॉलिवूडमध्ये जेव्हा जास्त आलं गाणं, त्यानंतर लोक बघायला लागले हनी सिंगला. मला असं वाटायचं की यार तो जर एवढं करून पंजाबीमध्ये बॉलिवूडमध्ये जातोय, तर आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे मराठीमध्ये, की जे म्युझिक असं असेल काहीतरी, आणि शब्द पण थोडेसे आपण असं बोलतो ना की मुलींची स्तुती करणारे, पण लोक बोलतात की असं ऑब्जेक्टिफाय केल्यासारखे शब्द. आपण बऱ्याचदा शब्द तुम्ही ज्यावेळी एखाद्याची स्तुती करता तेव्हा आपण ते सेमच बोलतो. आपण ऑब्जेक्टिफाय थोडंसं छोटीशी एक थिन लाईन आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं थोडं एक्सप्रेशन पण मॅटर करतं. एक्सप्रेशन मॅटर म्हणजे तुम्हाला आवडलीस, तू मला आवडली.
चाली चलती शब्द सेम बदललं की एक्सप्रेशन बदललं की खतम. तुला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे आता रिसेंटली ना एक मित्र मला बोलला की ते गाणं ऐकून आपलं झकास तो ऐकून ते लोक हसायचे की मराठी गाणे सिंग वगैरे वगैरे वगैरे. पण ॲट द सेम टाइम मला असं वाटतंय की असे पण लोक आहेत की जे ना जे जे फॅन झाले होते. हा, तर मग ह्या दोन्ही पर्स्पेक्टिव्ह बद्दल तुला काय वाटतं? म्हणजे मला ऍक्च्युली दोन्ही पर्स्पेक्टिव्ह जस्टिफाय होतात की ठीक आहे थोडंसं अमेचरिश वाटतो त्याच्यात, कारण की आपल्याकडे रिसोर्स जे होते त्यात आपण ते करण्याचा प्रयत्न केला. जर रिसोर्सेस आत्ता सारख्या असते किंवा ज्या गोष्टी असतात तर आपण बेटर केलं असतं. आणि मला वाटतं की ठीक आहे ना अमेचर वाटत होतं. आणि तो मी एक कोट वाचला होता, इफ यू आर अफ्रेड टू लुक लाईक अ फुलिश बिगिनर देन यू कॅन नेवर बी अ ग्रेसफुल मास्टर. तर मला असं वाटतं की फुलिश बिगिनर दिसलं तरी ठीक आहे. आणि लोक हनी सिंग सोबत कम्पेअर करत होते, ती चांगली गोष्ट होती. म्हणजे त्यावेळी हनी सिंग प्राईम मध्ये होता आणि तुम्ही जर कम्पेअर करताय तर त्याच्या प्राईम मध्ये तुम्ही कम्पेअर करताय. त्या अगोदर 10 वर्ष कोणाला माहिती नसेल पण लेकर हम दिवाना दिलचं ना एक रिमिक्स आलं होतं 2004 साली, ते हनी सिंगने केलेलं आहे. म्हणजे लेकर हम दिवाना म्हणजे म्युझिक केलं म्युझिक आणि व्हिडिओ पण फीचर आहे हनी सिंग. हे बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ नसेल बघितला अजून. पण मी हनी सिंगला तेव्हा पण म्हणजे ज्यावेळी नंतर ते गाणं ऐकलं त्यानंतर मी हनी सिंगचं खूप सर्च करून बघितलेलं. इवन ब्राऊन रंग वगैरे फेमस होण्याच्या पण थोडंसं आधी. कित्येक लोकांना हे पण नसेल माहिती की आपण जेव्हा हे केलं सांग दुसरा कोण केलं ना, तेव्हा एक ट्रेंड होता. म्हणजे 1 लाखात 5 गाणे ऑडिओ सहित करण्याचा ट्रेंड तो टाइम होता. म्हणजे लोकगीतं माहिती ना ती डोंगरावर जाऊन शूट करायचे, तो टाइम होता. आणि मला असं वाटतं किती सांग दुसरा कोणला बजेट होतं 1.25 वगैरे जास्त. हा म्हणजे त्याच्या आसपास किंवा जास्तच केलं असेल. म्हणजे आपण ते त्यांचा अल्बमचा एक अख्खा एका गाण्यात घालवला होता. आणि त्याचा फायदा पण झाला होता मला वाटतं. म्हणजे चॅनलने मला वाटतं आपल्या ह्यांनीच फोन केलं होतं गुरुदत्त सरांनी. मग त्यांनी जितक्या आपुलकीने किंवा जितक्या कौतुकाने बोलवलं होतं आपल्याला, म्हणजे ते मला अजूनही आठवतंय. ती पण एक इंटरेस्टिंग गोष्ट. म्हणजे ती जेव्हा सांग दुसरा कोण केलं त्याच्यानंतर सांग दुसरा कोणला ज्या योजना भावे मॅडमनी मला सांगितलेलं की तुम्ही असं बनवा व्हिडिओ, आणि बाय द टाइम आपण पैसे गोळा केले, ते व्हिडिओ केला, तो त्यांना देणार तोपर्यंत त्यांनी चॅनल चेंज केलं, दुसऱ्या चॅनलकडे गेल्या होत्या त्या. आणि मग मला असं झालं की अरे ज्यांच्यासोबत बोलतोय त्याच नाहीत आता कोण लावणार आपलं गाणं चॅनलवरती. तरी मग आपण फिल्म बघितलेल्या असतात ना, तर माझ्या डोक्यात एकदम फिल्म सारखं. मग मी दुसरा कॉन्टॅक्ट दिला त्यांनी, त्यांच्याशी बोललो, संदीप म्हणून. तिकडे गेलो, मग तो बोलला की CD घेऊन या आणि ॲपल प्रोरेस फॉर्मॅट मध्ये करून आणा. तर ॲपल प्रोरेस पण माहिती नव्हतं त्यावेळी की ॲपल प्रोरेस कुठे करायचं काय करायचं. मग आपण एक स्टुडिओ शोधला, तिथून ॲपल प्रोरेस करून घेतलं फक्त फॉर्मॅट आणि CD घेऊन गेलो. तर आता CD द्यायचा जो इन्सिडेंट होता तो माझ्या डोक्यात असा इमॅजिन आहे की आता मी गाणं द्यायला जाणार आहे, फुल कॉन्फरन्स रूम मध्ये बसणार आपण दोघं तिघं इकडं, त्यांच्या चॅनलचे 3-4 माणसं इकडं, आपली डील होणार आहे की हे घ्या गाणं, हे बघा हे म्हणजे एवढं भारी गाणं आहे की तुम्ही लावलं की एकदम हिट. आणि ते पण असे जाणार की काय म्हणून आम्ही 4-5 जण सकाळचे एकदम ट्रेन वगैरे गेलोय, सेन्सर वगैरे करून सगळं काय काय माहिती नव्हत्या त्या गोष्टी करून ते सगळं. कुलदीप पडला होता. हा तो कुलदीप बिचारा पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसला, मुंबईच्या उलटा उतरून पडला. एवढं सगळं करत आम्ही पोहोचलोय 9X झकासच्या ऑफिसला. आणि तिथं रिसेप्शनवर ठेवून जा CD म्हटला. सपनों का महल टूट गया. आणि मग ते गाणं चॅनलला लागायला पण खूप वेळ लागला. म्हणजे 2-3 महिने तर क्वालिटी टीमनी चेकच केलं नव्हतं की ते गाणं. मग मला असं मी होप सोडून दिले होते की फॉलोअप घेतला ना बरं लागेल का नाही टीव्हीला. पण आपण रिलीज केलं. आणि त्यानंतर मग 1-2 महिन्यांनी जानेवारीमध्ये कॉल आला की लागतंय उद्यापासून टीव्हीला गाणं. मग त्यावेळी मला आठवतं की आपण पार्टी केली होती की अरे पहिल्यांदा टीव्हीला लागणार आहे. आणि मग तेव्हा भारी वाटलं होतं की जवळपास 5-6 महिने थांबून मग टीव्हीला लागलं.
त्याच्यानंतर पण 4-5 महिने झाले आणि त्याच्यानंतर झकासच्या फेसबुक पेजवरती एक पोस्ट होती की तुम्ही काही गाणं बनवलं असेल किंवा काही कविता असेल तर आम्हाला पाठवा, आम्हाला आवडली तर आम्ही फेसबुकच्या पेजवरती पोस्ट करू. त्यामुळे त्यांना परत ते गाण्याची लिंक पाठवली आपल्या. तर तिकडून कॉल मला 9X झकासचा. मग तेव्हा मला गुरुदत्त सोनसोरकर सरांनी कॉल केला की तू गाणं खूप चांगलं केलंयस. आणि म्हटलं सर हे गाणं तर लागतं 9X झकासवरती. तेव्हा मला समजलं की सोशल मीडिया टीम वेगळी असते, ऑन एअर वाली टीम वेगळी असते. यांना पत्ताच नाही की हे टीव्हीला लागतंय. पण त्यांना आवडलं की काम तुमचं भारी आहे, तुम्ही चांगलं केलंय काम, तर भेटायलंय, आपण काहीतरी करू. मग जे पहिल्यांदा इमॅजिन केलं होतं का, मग ते मीटिंगला ते मग आता होतं. मग आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसलोय, मग 9Xचे 3-4 मेंबर समोर बसलेत. मग मला असं वाटलं की हा त्यावेळी इमॅजिन केली ती गोष्ट त्यावेळी नाही झाली पण आता झाली. मग त्यांनी मला विचारलं की काय गाणं असेल तुझ्याकडे, तर तेव्हा ते इन्स्टंटली आई शपथ साडीमध्ये दिसते झकास तू, कारण झकास चॅनलचं नाव होतं आणि आई शपथ त्यांची टॅगलाईन होती. त्यामुळे आई शपथ साडीमध्ये दिसते झकास तू अशी टॅगलाईन झाली. पण ते बऱ्याच लोकांना वाटतं की आय स्वेअर छोटी ड्रेस में बॉम्ब लगती, पण आय स्वेअर हा शब्द 9X झकासची आई शपथ टॅगलाईन होती. त्यामुळे ते खूप झालंय सिमिलर. ते अनइंटेन्शनली झालंय. ते मी असं इंटेन्शनली आई शपथ शब्द नाही वापरला, कारण झकासची टॅगलाईनच होती आई शपथ. मग त्याच्यानंतर मग ते गाणं 9X झकासच्या युट्यूब वरती वगैरे गेलं. झकास तू आपण ज्यावेळी शूट केलं, व्हिडिओ केला, रिलीजच्या थोडंसं आधी मला वाटतं त्यांनी परत फोन केला मला गुरुदत्त सरांनी आणि म्हटले की आमचा असं एक शो आहे, रियालिटी शो झकास हिरोईन म्हणून, तर तुझं गाणं खूप जाते त्या ह्याच्यावर थीमला जाते आणि ते ना फिनाले मध्ये परफॉर्म करेल आणि तोच म्युझिक व्हिडिओ आपण टाकूया आपला व्हिडिओ टाकण्याच्या ऐवजी. तर आणि मग ती ऑफर पण खूप अशी चांगली ऑफर होती तसं म्हणायला, की स्वप्नील जोशी परफॉर्म करणार तुझ्या गाण्यावरती आणि त्या 10 ज्या कंटेस्टंट्स आहेत बाकीच्या, त्या मितवा फिल्मसाठी ते शोधत होते. प्रार्थना बेरेला त्यातून सिलेक्ट. म्हणजे मितवा फिल्मसाठी हिरोईन शोधत होते आणि झकास हिरोईन नावाचा रियालिटी 9X झकासचा. तर त्यासाठी मला त्यांनी ऑफर केलं की ह्याच्यामध्ये आपण हे गाणं शूट करूया. आणि तेव्हा मला असं थोडंसं ती ऑफर चांगली पण आहे, पण आपल्याला सेम टाइम असं पण वाटतं की अरे यार मी तर माझ्यासाठी लिहिलंय गाणं, कारण स्वप्नील जोशीला फेमची गरज नाहीये. स्वप्नील जोशी दुनियादारी त्यावेळी हिट आहे, मोठा स्टार. म्हटलं ते जर गाणं मी स्वप्नील जोशीला दिलं तर माझा फायदा होण्यापेक्षा ते स्वप्नील जोशीचं गाणं होऊन जाईल. लोक म्हणतील हे स्वप्नील जोशीचं गाणं आहे, हे माझं गाणं नाही राहणार. त्यामुळे मी म्हटलं की नाही. त्यावेळी पण त्यांनी मला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. तू पण बोललायस त्यांच्याशी की नाही सर आमचं काहीतरी बनवायचं, कारण माझ्यासाठी दुसरं कोणी गाणं नाही लिहिणार. स्वप्नील जोशीसाठी 10 जण आहेत, 100 जण आहेत लिहिणार. जेव्हा पण नाही बोललो तेव्हा त्यांना थोडं जरा हे झालं होतं की तुम्ही आम्हाला कसे नाही म्हणू शकता वगैरे. पण नाही ते ऑब्विस आहे, त्यांना वाटू शकतं की जरा ऍटिट्यूड कोण लक्के पण आपण काय ऍटिट्यूडच्या हिशोबाने नव्हतं. एक जस्ट सिम्पल कन्सर्न होता की मी दुसऱ्यासाठी गाणं लिहिलं तर माझ्यासाठी कोण लिहिणार, हा एक सिम्पल बेसिक गोष्ट होती. कारण मला जो तुझा पहिला थॉट होता की मला माझ्यासाठी करायचंय, माझ्यासाठी दुसरं कोणी नाही करणार ना. मी एवढा मोठा स्टार नाही लागून गेलो की अरे चल ये लोक 50 लाख रुपये गाणं लिखो. म्हणलं ती मेहनत मी केली आहे माझ्यासाठी, तर ती माझ्यावर पिक्चर जे होईल चांगलं वाईट माझं होईल. एकूणच म्हणजे आता तू रॉक ट्राय केलं, हिपहॉप ट्राय केलं, आता भिजलेली तू मध्ये तू पूर्ण EDM केलं होतं आणि मला असं वाटतं की भिजलेली तू कम्पेअरिंगली जरा जास्त बिग बजेट होतं. तर मग ते पण म्हणजे मग काय इन्स्पिरेशन, इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओज, आपल्याकडं होणारा कॉन्टेंट आणि परत तुझं प्रोग्रॅमिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्याबद्दल थोडंसं सांग. भिजलेली तू काय होता तो सगळा सिनारिओ, किंवा बजेटचा पण लय मोठा इश्यू होता, तर त्याबद्दल पण थोडं सांग. झकास तू बनवल्याच्या नंतरच भिजलेली तुम्ही त्याच दरम्यान लिहिलं होतं. आय गेस 1-1.5 महिन्याच्या अंतरातच लिहिलं होतं, 2014 मध्येच. पण मग त्या गाण्याला थोडंसं बजेट पाहिजे होतं की नाही का. आधी तर विचार केलं होतं की थोडंसं क्लब आणि ह्या सगळ्या गोष्टी करू, काय
म्हणजे खूप क्राऊड आणि बाकी पण आर्टिस्ट लागतील असं प्लॅन करायचा विचार होता, पण बजेटची त्यावेळी तयारी नव्हती तेवढी. 1-2 जण आले पहिल्यांदा, बजेट स्पॉन्सर करतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी, पण ते वर्कआउट नाही झालं. मग वर्षभर काहीच झालं नाही ना 2015ला. मग 2015मध्ये माझी ओळख झालेली तेजस भालेराव यांच्यासोबत, आता जे PBF फिल्म सिटीचे ओनर आहेत. ते त्यावेळी एक ॲनिमेटेड सिरीज करत होते आणि त्याच्या टायटल ट्रॅकसाठी त्यांनी मला बोलवलेलं. आणि त्यांनी ना त्याआधी झकास तू बघितलेलं, त्यांना ते आवडायचं. ते त्या कॅटेगरीतले होते ज्यांना झकास तू आवडायचं. तर ते मला म्हटले की मला गाणं आवडतं, आम्ही नेहमी पार्टी आमची असली की ऐकतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मग त्यावेळी त्यांचं ते सिरियलचं पण काही झालं नाही, त्या ॲनिमेशन सिरीजचं पुढे वर्कआउट. ट्रॅक वगैरे केला होता आम्ही, पण ते पण थांबलं. मग 1 वर्षानंतर परत त्यांचा कॉल आला की आता काय करतोय. मी म्हटलं काय नाही, सुरू आहे आता असं असं गाणं आहे. आणि भिजलेली तू रेडी होतं माझ्याकडे. मी म्हटलं की हे गाणं बनवलंय, करायचं आहे शूट. त्यांना ते आवडलं की हे वेगळं वाटतंय. म्हणजे एक आपसुकच लोक बोलतात की हे मराठी गाण्यासारखं वाटत नाही, की काहीतरी वेगळं म्युझिक ट्राय केलं ना की, कारण एक मराठीचं एक फिक्स्ड फॉर्मॅटमध्ये काही गाणी बनतात, लोकांना वाटतं की हे मराठी नाही, हे थोडंसं ना पंजाबी किंवा बॉलिवूड सारखं वाटतंय. तर तसं आलं त्यांच्याकडून आणि ते म्हणले मी करतो. म्हणलं बघा बजेट जरा याला जास्त लागतंय आणि रिकव्हरीचं काही हे नाही आहे. मला त्यावेळी माहिती नव्हतं की कसं रिकव्हर करणार आपण किंवा लेबल किती पैसे देतात, काय देतात. मी लेबलला दिलं नव्हतं आधी गाणं. झकास तू जे घेतलं होतं चॅनलनी ते शेअरिंग बेसिसवर होतं, त्यांनी दिले पण नाही. जसे जेव्हा पैसे मिळतील तेव्हा जनरेट होतील तेव्हा मिळणार, अशा बेसिसवर दिलं होतं. तर म्हटलं तुम्ही एवढे पैसे खर्च करणार, 3-4 लाख रुपये जे काही होईल त्याचा खर्च, तर म्हटलं तो रिकवर करण्यासाठी माझ्याकडे आयडिया नाही, मी तुम्हाला काही गॅरंटी नाही देऊ शकत आत्ता किंवा या सगळ्या गोष्टी. तर ते म्हणजे नाही, मला आवडलं गाणं, आपण करू, मी घरी लावून बघील पण करू आपण. म्हटलं अरे भारी आहे. आणि पहिल्यांदा कोणीतरी पैशाची गॅरंटी नव्हती मागितली, पैशाची गॅरंटी नव्हती मागितली पेक्षा माझं गाणं पहिल्यांदा कोणीतरी दुसरं पैसे लावून शूट करतंय स्वतःचे, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं की यार कोणीतरी स्वतःचं नाही का हार्ड अर्न मनी आपल्या गाण्यासाठी आपल्यासाठी कोणीतरी खर्च करते. तर माझ्यासाठी ती गोष्ट खूप भारी आणि मला वाटत होतं की यार काहीतरी नेक्स्ट लेवल होत आहे. तर मग तसं झालं, त्यांनी तयारी दाखवली. मग लोकेशन वगैरे सर्च करून मग त्याचं ऑडिशन वगैरे घेतलं बरंच. त्यावेळी जसं ॲक्ट्रेस पाहिजे होती, जसं काय पाहिजे होतं त्यासाठी, तर तू पण होतास. बाय द वे राहुलने डिरेक्ट केली ती सगळी गाणी. सांग दुसरा कोण झकास तू, भिजलेली तू. तर तेव्हा फक्त माझा आग्रह तेव्हा त्यांना पण हे होता की टीम माझी असणार, आपण शूट करू, पण सगळी टीम माझी टेक्निशियन्स असतील. कारण मला वाटायचं की आय हॅव द बेस्ट ऑफ देम. आत्ता पण वाटतं, पण म्हटलं की आपली टीम असेल तर थोडा क्रिएटिव्ह कंट्रोल आपल्याकडे जास्त चांगला असतो आणि ब्लेम नाही करता येत कोणाला की अरे ह्याच्यामुळे खराब झालं. आता 10 जण येणार शूटवरती वेगवेगळे आणि नंतर मग म्हणणार हे ह्याच्यामुळे खराब झालं, मग एक कोरिओग्राफरच खराब होता, मग तो डिरेक्टरच खराब होता. तसं नको व्हायला. तर म्हणलं ठीक आहे, हे सगळे आन्सरेबल आहेत मला, आपणच करू, आपणच बेस्ट हे करू. तर मी खूप असा आग्रह करून, म्हणजे तो आग्रह लिटरली मी या लेवलवरती केला होता की एकतर गाणं होईल ना तर नाही होईल, पण टीम माझी पाहिजे. आणि ते पण रेडी झाले. मग झालं ते गाणं. आणि ते गाणं पण मग वर्कआउट झालं चांगलं. ते पण मग चॅनलला गेलं, झकासला. आणि मग झकासमध्ये ऑलरेडी ओळख होतीच गुरु सरांसोबत, आणि पण त्यांनी त्यावेळी सोडलं होतं. मग चेतन सोबत ओळख झाली, चेतन गरुड सोबत. तर त्याने ते गाणं मग टेलिकास्ट वगैरे केलं त्यावेळी. आणि ते पण गाणं खूप चांगलं चाललं 2016ला. तुला असं कधी तो असा मासी जॉनर करावासा वाटला का? कारण आता समजा हे रॉक, हिपहॉप आणि EDM हे तर झालं, पण असं जे 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 चालतं, म्हणजे आपण त्याला टिपिकली म्हणतो की हे चाललं वगैरे, ज्याला अमके अमके व्ह्यूज आले किंवा काय, असं तुला असं वाटलं का? किंवा की करावं किंवा ट्राय करावं असं काहीतरी वाटलं? कारण
तसं बघायला गेलं तर जर फॉर्म्युला काढायला गेलो आपण हिट गाण्यांचा तर निघतो आणि काही आपल्याला हे लावता येतात. म्हणजे मी जसं व्हिडिओ कॉन्टेंटमध्ये करतो, म्हणजे आत्ता रिसेंटली मी जे काही केलं तर मी कॅल्क्युलेटेड केलं. तर मला असं वाटलं की एखाद्या गोष्टीचा जर फॉर्म्युला काढला आणि त्या ह्याच्याने केलं तर ते व्ह्यूज मिळवता येतात. पण मग तुला असं म्युझिकमध्ये वाटलं का किंवा वाटतं का की हा फॉर्म्युला काढता येईल आणि मग तसं काय ट्राय केलं किंवा एक बेसिक गोष्ट की कॅची ट्यून पाहिजे, आमचं बीट चांगली पाहिजे, शब्द रिलेटेबल असले की लोकांना आवडतं. हे एक बेसिक रूल आहे. म्हणजे हा सगळ्यांनी फॉलो केला तरी, म्हणजे जे फॉलो करतात जी गाणी हिट आहेत ती सगळी याच बेसिक फॉर्म्युलावरती आहे. पण दरच वेळी फॉर्म्युला वर्क नाही करत. याच्यामध्ये पण काय होतं की कुठली तरी एखादी जरी गोष्ट यातली मिसिंग झाली तर तो मग नाही वर्क करत. की बीट चांगली आहे, शब्द चांगले आहेत, पण मग त्या याच्यामध्ये गायलं नाही किंवा त्याला ना जसं गायला पाहिजे होतं तसं गायलं नाही तरी ते वर्कआउट नाही. एखादी गोष्ट असते जी वर्क नाही करत. तर जसं क्रिकेट मॅचचं असतं की तुम्ही सगळ्या हे खेळा पण लास्टचा 1 रन कमी पडला तर तुम्ही हारले, डायरेक्ट तुम्ही हारताच ना. त्यात असं नाही होत की 1 रन कमी होता मग जाऊ दे यांना जिंकू दे. म्हणजे त्यासाठी काय वेगळा पॅरामीटर नाही. पण तो 1 रन जरी कमी पडला तर कमी पडतं. तर सेम मला वाटतं की तेच आहे की फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की कसं करायचं, काय करायचं. आणि मासी केलं तर चालतं. मी ज्या वेळी मासी गाणे केलेत त्यावेळी चाललेत. आता खुळखुळा गाणं मी 2015 मध्ये केलं होतं एका फिल्मसाठी, जी रिलीज नाही झाली फिल्म, प्रेमाचा कट्टा नावाची फिल्म होती. पण ते गाणं आत्ता हिट होतंय. आत्ता त्या गाण्यावरती व्ह्यूज येत आहेत. आत्ता ते गाणं ऑर्केस्ट्रा आणि याच्यामध्ये हिट होतंय. त्यावेळी जेवढं नाही बघितलं लोकांनी तेवढं ते गाणं आत्ता बघितलं जातंय. आनंद शिंदेच्या आवाजात रेकॉर्ड केलं होतं ते गाणं. आणि मला माहिती होतं की हे गाणं चालणार, पण ते त्यावेळी पोहोचलं नाही लोकांपर्यंत कारण फिल्मच आली नाही. पण ते युट्यूबवरती होतं तर ते आत्ता पोहोचते लोकांपर्यंत. आता लोक ऐकतात त्याला, आत्ता व्ह्यूज येतात जास्त. मध्यंतरी कोणी त्याच्यावरती रील केली होती आणि ते झालं होतं, कोण होतं? बरेच, मला वाटतं आता गौतमी पाटीलची एक रील होती. अजून बाकी बरेच आहेत, मला आता त्यांची सगळ्यांची नावं नाही माहिती. पण त्या रील दिसतात मला की त्या परफॉर्म करतात शो मध्ये. तर त्याच्यावरतून पण जास्त, कारण मासी मग होतं. कारण म्हणजे मी कधी कमेंट्स पण बघितल्यात की तुला काही ऑडियन्स म्हणतो की तू असं कर किंवा हे जे काय सजेशन आहे त्याबद्दल काय उत्तर देशील तू त्यांना? असं कमेंटमध्ये नीट रिप्लाय देता येत नाही, पण काय आत्ता काय म्हणशील उत्तर? मला वाटतं की मी एखादं काम करून करून मीच बोर होतो. म्हणजे मला जर असं वाटलं की मी मासी रोजच करत बसलो तर मला बोर होईल. मी 2-3 दिवसांनी मला किंवा 2-3 गाण्यांनंतर मला असं वाटेल की यार मी तेच करतोय. मला असं एकदम डिप्रेसिंग फील. मला वाटतं की एखादं काम करावं, मग त्याला थोडंसं सोडून द्यावं, मग नंतर वेगळं काहीतरी करून मग परत त्याच्यावरती जावं. जे की जसं नाही करायला पाहिजे. जर तुम्हाला खूप एक निश पकडून चाललं तर जास्त मला वाटतं की लोकांच्या नजरेसमोर राहतं. ही कमर्शियली ती गोष्ट बरी आहे. पण आर्टिस्ट म्हणून मला असं वाटलं की मला जेव्हा शक्य आहे तोपर्यंत मी वेगळं काम करून ठेवावं, की माहिती असायला पाहिजे लोकांना की हे पण करतो. पण याचं उलट होतं. एका ऑडियन्सला माहिती असतं की मी हे गाणं करतो, एका ऑडियन्सला अजिबात नाही माहिती की मी ते करतो. आता जी लोक मला रॅपसाठी ओळखतात त्यांना वाटतं मी रॅप करतो, जी माससाठी ओळखतात ती मास ओळखतो. खंडेरायाचा तर ऑडियन्स नेक्स्ट लेवल आहे. त्यातला बऱ्याच ऑडियन्सला वाटतं की मी ऍक्टिंग करतो, मी डान्स करतो. त्यांना नाही वाटत की हा सिंगर आहे, कंपोजर आहे. मला 1-2 ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवलं, तिथं पण माझं इंट्रोडक्शन तशा पद्धतीने दिलं होतं. खंडेरामध्ये यांनी डान्स केलाय. तर मला वाटतं की हे पण माहिती व्हायचं गरजेचं आहे की आपल्याकडे ना एक आर्टिस्टला शोधायची एक गरज लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. लोक लेट शोधतात जेव्हा खूप पॉप्युलर होतो, आणि लेट शोधतात आणि खूप कमी लोक आहेत. मला वाटतं 100 5% लोक असतील की जे शोधतात की अरे हा कोण आहे हा वगैरे. बाकी मला वाटतं सगळे अल्गोरिदम मध्ये फ्लो मध्ये राहतात की हा व्हिडिओ म्हणजे आणि काहीतरी आलं सजेशनला क्लिक केलं, आवडलं, चला. मला वाटत होतं, मी जे मगाशी म्हटलं की मला माझ्यासाठी गाणं बनवायचं होतं, मला फेमस होण्यासाठी, मला येण्यासाठी. मी वेगळ्या गोष्टींसाठी फेमस होतोय. मला लोक ओळखतात की हा डान्स करतो, ऍक्टिंग करतो, सिंगर मी आहे म्हणून. मी गाण्यात काम करून सुद्धा लोकांना वाटतं, कारण बघ आपल्याकडे प्लेबॅक सिंगिंगचं इतकं हे की
की लोक बिलीव्ह करून चालतात की हा तर ऍक्टर असणार आहे, सिंगर दुसरा कोणीतरी असणार आहे. असं वाटतं का रे तुला, म्हणजे 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 हा प्रश्न आहे बरं का माझा, म्हणजे मी शुअर नाही आहे की आपण म्हणजे मराठी ऑडियन्स किंवा जे काय हिंदी जे कोणी आर्टिस्ट आहेत त्यांना लय पटकन एक्सेप्ट करतात त्या सगळ्या माहोलमध्ये, रॅपच्या माहोलमध्ये म्हणा झालं, किंवा कारण हनी सिंगला कोणीच आजपर्यंत हे म्हणलं नसेल की हा ह्याच्यातला ॲक्टर आहे का किंवा हा ह्याच्यातला डान्सर आहे का. एकतर प्रमोशनचं पण भाग आहे म्हणा, किंवा ते जे काही माउथ पब्लिसिटी झालेली ती. पण आता समजा तुझ्याबद्दल तसं म्हणणं, म्हणजे आता खंडेरायाला 100 मिलियन प्लस व्ह्यूज आहेत, पण तरी सुद्धा असं म्हणणं म्हणजे कुठेतरी एक्सेप्टन्स कमी आहे किंवा काय वगैरे. मला तसं ऑडियन्सला ब्लेम करायला आवडत नाही बरं का, म्हणजे म्हणजे नाहीच आवडत मला ऑडियन्सला ब्लेम करायला, पण तरी एक म्हणजे जस्ट एक डिस्कशन किंवा ओपिनियन म्हणून मला वाटतं की ना कल्चरल डिफरन्स आहे आपल्याकडं तो, की आपल्याकडं सिंगर काम करतो, ऍक्टिंग करतो, याचे खूप कमी एक्झाम्पल्स मराठीमध्ये. जेव्हा की पंजाबमध्ये सगळेच आर्टिस्ट परफॉर्म करतात ना, त्यांच्याकडे आर्टिस्टच परफॉर्म करतात आधीपासून. ते तर वेस्टर्न कल्चर सारखंच फॉलो करतात की मायकल जॅक्सनच्या बाबतीत ते मायकल जॅक्सनला लोक डान्सर म्हणून ओळखतात जास्त, की डान्स केला की ते मस्त मायकल जॅक्सन सारखं. त्याला कोणी म्हणत नाही की अरे गायला मायकल जॅक्सन सारखं, असं कोणी उदाहरण देत नाही. तर त्याच्या बाबतीत पण ते झालं, म्हणजे त्याचे तर अजून लय टॅलेंट आहेत, म्हणजे ओव्हरऑलच लय चांगला आर्टिस्ट आहे, पण आपण फक्त डान्ससाठी ओळखतो. आणि पंजाबचं कल्चरमध्ये आहे की आता मी रिसेंटली चमकीला पण बघितली ना, तर ते त्यांच्याकडून 70s 60s पासून आहे ना, की आर्टिस्ट जातात, ओरिजिनल आर्टिस्टला ते लग्नांमध्ये परफॉर्म करायला बोलतात. मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये ते कल्चर नाही आहे. आपल्याकडे आत्ता पण ऑर्केस्ट्रामध्ये सिंगर्स वेगळे असतात, ओरिजिनल सिंगरला कोणी लग्नात परफॉर्म करायला बोलवत नाही, किंवा त्या गोष्टींचं आपल्याकडे इतकं क्रेज नाही आहे. मला वाटतं होईल हळूहळू, पण ते आपल्याकडे कल्चर नाही आहे. तो जो बिग डिफरन्स आहे पंजाबचा. काय होतं की पंजाबी लोकांनीच त्यांच्या आर्टिस्टला एवढं फेमस केलंय सिंगर म्हणून, तर दुसऱ्यांना म्हणजे आपल्याला नंतरच समजलं असेल हनी सिंग त्यांच्यापेक्षा. तोपर्यंत आपल्याला माहिती होतं की तो सिंगर आहे. मला असं नाही विचारायचं होतं, आता रॅप तू तर केलंस म्हणजे झकास्तूमध्ये वगैरे, किंवा नंतरचं मला वाटतं खंडेराच्या नंतरचं गँगस्टर गावला त्यात सुद्धा तू रॅप केला. तुला ओव्हरऑल अंडरग्राऊंड रॅपिंग आणि ह्याच्याबद्दल काय वाटतं, किंवा ह्यातले तुझे कोणी आवडते रॅपर्स आहेत का, किंवा ओव्हरऑल एक पर्स्पेक्टिव्ह काय तुझा? मला अंडरग्राऊंड रॅपिंग म्हणजे रॅपिंग ओव्हरऑलच सगळं असं मला मी डिफरन्शिएट करायला नाही आवडत. पण स्टाईल वाईज थोडा फरक आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मला वाटतं अंडरग्राऊंड रॅपिंग थोडंसं मी जास्त रिलेट नाही करत ऐकायला, म्हणजे मी ऐकतो, 1-2दा ऐकतो, त्यानंतर असं वाटतं की हां ठीक आहे बस झालं, म्हणजे ठीक आहे, हां किती ऐकणार मी. कोण आहेत का तुझे असे म्हणजे तुझे आवडते आर्टिस्ट? आता समजा याच्यातलं तर म्हणजे विचारायची गरज एवढी वाटत नाही की कमर्शियल मधला हनी सिंग असेल किंवा असं. म्हणजे मला सगळे आवडतात, म्हणजे त्यांचा पर्सनल काही वाद का असे ना, पण मला ना ॲज अन आर्टिस्ट म्हणून आपण कधीच, म्हणजे मी माझंच उदाहरण नाही सांगत, की प्रत्येकालाच आहे ना आपल्याला एखादं काम आवडतं एखादा आर्टिस्टचं. आपल्याला असं नाही होत की आर्टिस्ट आवडला पूर्णपणे की ह्याने ना कसलं भंगार गाणं केलं पण आर्टिस्ट काय भारी आहे, असं कधी कोणी बोलत नाही. आपल्याला आवडतं. आता काही लोक बोलतात की हनी सिंग फेवरेट का बादशाह फेवरेट, दोघं आवडतात मला. दोघांचं जे गाणं मला आवडेल, मला मी वाईब केलं की आवडलं मला. मी थोडी म्हणू की नाही वाईब तर करते पण बादशाह मला आवडत, मग नाही आवडत मला, असं नाही म्हणू शकत. आवडते तर आवडते, नाही आवडत तर नाही आवडत. रफ्तारचं आवडतं सगळं, त्याचं पण काम आवडतं, किंवा डिवाइनचं आवडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतं. मला वाटतं एमी वगैरे आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याचे पण पहिले सुरुवातीचे लो बजेट व्हिडिओज आपल्याच सारखे होते. तो पण ते आलं होतं मला वाटतं त्याचं, ते ऑर्बंटा ते पण त्यावेळी फेमस झालं. म्हणजे लिटरली त्याच वर्षी आलं होतं का? हा 2013-14च टाइम असेल तो, पण त्याच वेळी सेम टाइमलाच सुरू केलंय. पण बघ तो परत कल्चरल डिफरन्स आहे की एमवेला लोकांनी, कॉज हिंदी आर्टिस्ट आहे तर लोकांना माहिती आहे की तो सिंगर आहे, कंपोजर आहे. आणि ना मराठीमध्ये ते थोडंसं कल्चर, आणि मराठी काय होतं ना की आपण फक्त मुंबई पुणे म्हणून बघतो, पण जो लॉयल फॅन बेस आहे ना महाराष्ट्राचा, तो मुंबई पुण्याच्या बाहेरचाच आहे मराठीसाठी. बाकी हिंदी पंजाबी सगळे पाहतात आपल्याकडं, आपण सगळं बघतो, आपण साऊथचे पण फिल्म बघतो पुण्यात, पण पुण्याच्या बाहेर, पुणे ग्रामीण झालं किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र, इकडची जी ऑडियन्स आहे ना ती खूप लॉयल आहे
मराठीला. फक्त त्यांना रिलेटेबल गोष्ट असेल ना त्यावेळी म्हणजे मग खंडेरायासारखं गाणं करतो तर ते जास्त हिट होतं, त्याला जास्त लोक पाहतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. पण मग भिजलेली तुझे जास्त बजेटवालं गाणं आहे किंवा जीव माझा जाईल जे मी केलंय तर हे अर्बन बनून राहतं. कारण ही टेस्ट त्यांची फुलफिल होतीये बॉलिवूड पंजाबी ऐकून. अर्बन जे मराठी माणसं आहेत त्यांची जे ऐकतात तर यांच्यासाठी काम करून ॲक्च्युली नाही पोहोचत जास्त लोकांपर्यंत. पण जितकं रुरल लोकांना टच करणारी फिल्म असेल किंवा गाणं असेल सेम. मग खंडेरायासारखं द्यायचा तुझा प्लॅन? हां, मग मला वाटतं की मास ज्या वेळी केलं मी गाणं ते आवडलं. तर मी खूप मोजकी गाणी केली आहेत. खुळखुळा केलं ते पण आत्ता जातं लोक ऐकतात. त्याच्यानंतर मी ब्युटिफुल नावाचं एक गाणं केलं होतं ज्याचा व्हिडिओ नाही आहे. ते कोणीतरी त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ लावून केलं तर ते नाही ते ऍक्च्युली ते एक बंगाली गाण्यावर व्हिडिओ लावून ते व्हायरल झालं होतं. बंगाली गाण्याचा व्हिडिओ लावून. आणि मी मास गाणं ज्या वेळी केलं त्यावेळी ते चालतं. मला माहिती आहे की मास गाणं केलं तर चालतं. फक्त खंडेरायानंतर मला इन्स्टंटली लगेचच तसं नव्हतं करायचं. कॉज मग ते असं पण होतं की अरे यार याला एकच येतं का, हा तसलंच बनवतो का. आणि मला पण वाटत होतं. आणि त्यानंतर ना काय झालं की मला फिल्मची म्युझिकची खूप कामं आली. आणि ना मग 2019चा एंड होता मला समजलं की फिल्मच्या म्युझिकमध्ये टाइम पण जातो आणि फिल्म्स लवकर रिलीज पण होत नाही. तर वाटतं की किती वेळ गायब आहे हा. ऍक्च्युली मी त्या टाइममध्ये सगळ्यात जास्त गाणी केली आहेत 2019मध्ये. पण ती गाणी अजून बाहेर नाही आली, त्या फिल्म्स नाही आल्या. मग त्याच्यानंतर तर 2 वर्ष कोविडच झाला. 20, 21, 22 तर त्यातून बाहेर निघण्यात गेला. आणि 23ला परत आत्ता त्या दरम्यान मी फिल्म केली 2021ला. तर मी माझ्या फिल्ममध्ये पण काय स्टोरी म्हणजे फिल्मची स्टोरी नाही, फिल्म होण्याची स्टोरी, मिस्ट्री थ्रिलर. फिल्म होण्याची स्टोरी ही आहे की मला फिल्म मेकिंगचा किडा तर होताच. म्हणजे आधीपासून मला बिहाइंड द सीन्स बघायचे या सगळ्या गोष्टी की फिल्म मेकिंगची प्रोसेस. मी आत्ताच बोललो की शूटिंगची ना एक वेगळीच एनर्जी आहे. मला आवडतं सेटवरती असणं, शूट करणं, काहीतरी स्टोरी टेलिंग करणं. मी गाण्यात पण बघ, माझ्या गाण्याच्या लिरिक्स तरी बघितल्या तरी काहीतरी स्टोरी टेलिंग आहे. खंडेरायाच्या व्हिडिओला पण लोक रिलेट करतात कॉज स्टोरी टेलिंग आहे. फिल्मची बनण्याची स्टोरी सांग. फिल्म मेकिंगचा जो किडा होता पहिल्यापासून की यार फिल्म करायची, काहीतरी जे स्टोरी टेलिंगचं मी बोलत होतो, मी गाण्यात पण स्टोरी टेलिंग करायचं. तर मला वाटायचं की फिल्मची पण जी आपण ना आपल्या अशा फिल्म बनवतो ज्याची आपली भूक असते पण ती फुलफिल होत नाही. की ती मराठीमध्ये अशी फिल्म का नाही बनत, मराठीमध्ये असं का नाही बनवलं कोणी काहीतरी. तर मला वाटलं की मला अपॉर्च्युनिटी वाटते तिथं की हे नाही बनत आहे ना तर हे आपण बनवू शकतो, आपल्याला जमतंय का, आपण ट्राय करू. तर सेम अगेन जे प्रोड्युसर भिजलेली तुझे होते तेजस भालेराव, तर ते आम्ही 2017 पासून ती फिल्म दुसऱ्या प्रोड्युसर्सला पिच करत होतो. त्यावेळी ते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून असणार होते आणि आम्ही बऱ्याच प्रोड्युसर्सला ती फिल्म ऐकवली, नरेट केली, खूप खर्च केले ती फिल्म ऐकवायला जायला. काही प्रोड्युसर रेडी व्हायचे, फ्लोअरवर जाण्याआधी ती फिल्म थांबायची, काहीतरी व्हायचं. मग 2021मध्ये मग लॉकडाऊनच्या नंतर ते स्वतःच मला म्हणले तेजस भालेराव की आपण करूया फिल्म, ती तुझी फिल्म आहे, चांगली आहे ती, त्यांनी तर एवढ्या वेळा ऐकली होती. तर म्हटलं की चला करूया. आत्ता काय लॉकडाऊनमध्ये असं पण, आणि आम्ही ती फिल्म सिटी पण सुरू केलेली, PBA फिल्म सिटी. तर आपल्याकडे सेट होते, सगळं अवेलेबिलिटी होती. तर म्हटलं आपण एक फिल्म करूया ती जी आपली इतके दिवस पेंडिंग आहे. मग तिला आम्ही थोडंसं रिफाईन केलं, थोडीशी 2-3 वर्ष आधीची स्क्रिप्ट होती तर मग तिला थोडं परत एकदा तिच्यावरती वर्क करून मग 2021ला आम्ही ती शूट केली. बरं, आता गाण्यांवाईज किंवा म्युझिक वाईज काय प्लॅन आहेत अजून? गाण्यांच्या बाबतीत आत्ता मी विचार केला की थोडेसे सध्या मासी गाणे जास्ती करावे, 1-2 वर्ष तरी द्यावे. कारण मला वाटतं की मासी गाण्यांचा ना जो एक तो फील मिसिंग वाटतो मला आता बॉलिवूडमध्ये पण मराठीमध्ये पण, तो जरा मिसिंग झाला. आणि सगळे क्लब आणि या सगळ्या साऊंड्सवरती गाणी करायला लागले. तर मला वाटलं की थोडंसं तो वाला फ्लेवर परत इंट्रोड्यूस करायची गरज आहे. तर तसं एक गाणं केलं मी आत्ता. काय ऐकू शकतोस का थोडंसं, का डायरेक्टच ऐकू असं वाटतं तुला? म्हणजे ते खंडेराया झाली माझी दैनाच्याच फ्लेवरमध्ये. मी एक कपल आहे ज्यांच्यामध्ये ना खूप
खूप दिवसांपासून ते कपल सोबत आहे आणि लग्नाला डिले होतोय. तर मला वाटतं की ही फिलिंग मला वाटतं की आजकाल खूप म्हणजे आपल्या जनरेशनले लोक खूप रिलेट करतील की अरे यार अशी गोष्ट होते की हा लग्नात डिले होतोय. आणि तर त्या लग्नात डिले हा तर म्हणजे ट्रेंडचा विषय आणि सगळ्यांना माहिती आहे की होते. कारण आत्ताच्या मला वाटतं आपले जे 90sचे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये खूप आहे की हे मला वाटतं की आपल्यापेक्षा नंतरचे पण मुलांचे लग्न व्हायला लागलेत. मुलं पण झाली त्यांना. मुलं पण झालेत. तर मला वाटतं की हा एक इंटरेस्टिंग टॉपिक वाटला मला आणि मला वाटलं की हे जितकं पर्सनल आहे तितकंच युनिव्हर्सल पण आहे. तर मग मी त्याच थॉटवरती हे गाणं लिहिलं की जेव्हा तू जिंदगीत मुलं म्हणतात जिंदगीत आली ग आईला मी माझ्या म्हणलं. परत कोरस म्हणतो नवरी मिळाली ग लग्नाची मी निस्ती स्वप्नच बघतोया देवाकडं हात जोडून रोज तुला मागतोया पण देवाला बी हाक माझी ऐकू आता येईना झालीया अग तुझ्याच मुळे आयुष्याची पार माझ्या दैना झालीया. तर असं दैना झाल्यावालाच कॅची पार्ट 2 म्हणजे तेव्हा नंबर मागून झालं चेंज करून झालं सगळं झालं आता. स्टोरी आणि मध्ये ही वर्ष गेली 2018 ते 2024 सपोज. तर काय ते त्या कपलचं काय झालं असेल पुढे ऍक्च्युली तसंच विचार केलेला की त्याचं पार्ट 2 म्हणावा काय याला. पण मी थोडस ज्यांना म्हणायचं पार्ट 2 ते म्हणतील ज्यांना नवीनच म्हणून बघायचं त्यांनी नवीन बघा दोन्ही आपलेच. तर मला बरेच लोक विचारतात की खंडेराया पार्ट 2 कधी खंडेराया पार्ट 2 कधी येणार. तर मग मला हेच वाटतं की खंडेरायाचा पार्ट 2 खंडेराया नाही येऊ शकत कारण खंडेराया इज नॉट द कॅच त्यात होता की दैना होत होती तेव्हा पण मग दैना आत्ता पण होणार त्यामुळे आता पण म्हणजे फेज कोणत्या पोराची दैना होना फिक्स होनी को कोई नाही टाल सकता असा वाला विषय तो. बर वैभव मला सांग म्हणजे आता किती 10, 12, 13 वर्ष जे काही झालेत काम करतोयस एकदम म्हणजे फार 1,500च्या व्हिडिओ पासून ते आता जी काही फिल्म केली आहेस किंवा आता पण जे काही गाणं केलं इथपर्यंत आलंय हा तसं बघायला गेलं तर एखाद्या आर्टिस्टच्या लाईफमधला इनिशियल काळ आहे तसं बघायला गेलं तर. पण तरी म्हणजे एवढ्या काळापुरतं तुझ्यासाठी काय सक्सेस आहे किंवा फेल्युअर काय आहे किंवा तू काय म्हणता लाईफ लेसन्स काय होते आहेत. मी जेव्हा काहीतरी एक्सपेक्ट केलंय की हे काहीतरी असं होईल ना त्यावेळी ते होत नाही. जसं मी मगाशी पण उदाहरण सांगितलं की मी पहिल्या मीटिंगलाच असं केलं होतं एक्सपेक्ट की हे डील होणार एकदम कॉन्फरन्स रूम इमॅजिन केलंय ना ते त्यावेळी नाही झालं. पण नेक्स्ट गाण्याच्या वेळी तेच झालं सेम जसं मी पहिल्या गाण्याच्या वेळी इमॅजिन केलं होतं. त्यानंतर मग मी इमॅजिन करत होतो की मी चाललोय कुठून तरी आणि माझं गाणं कुठेतरी ऐकतंय मला न ओळखणारा माणूस किंवा कुठेतरी गाडीत वाजते रिक्षावाला वाजवतोय हे मला वाटलं होतं जकास तू. आणि त्याच्यावेळी पण बराच वेळ ते पण नव्हतं होत. कधीच मला असं नाही ऐकवलं स्वतः. खंडेरायाच्या वेळी ते झालं. खंडेरायाच्या वेळी आमच्या बिल्डिंगमध्ये ना काहीतरी चोरीची केस वगैरे काहीतरी झाली होती तर पोलीस आले होते असंच जस्ट विचारायला सगळ्यांना. आणि ते आले डोरवरती आणि ते जस्ट विचारत होते मग तुमच्या इकडे काय झालं का काय आलं होतं का तुम्ही कुठं गेले होते काय. मग त्यांना जसं क्युरिओसिटी वाटली फिल्मचं वगैरे करतोय काम काय करता वगैरे वगैरे विचारलं. आणि सडनली त्या पोलीस ऑफिसरची रिंगटोन वाजली खंडेराया झाली माझी दैना. म्हटलं हा हे गाणं मीच केलंय. तर तो एक इंटरेस्टिंग हे होता. सगळ्याच गोष्टी मी एकाच गोष्टीमध्ये समअप करून सांगितलं की एक्सपेक्टेशन पण तुम्ही नाही का जे ठेवता ते लेट तुम्हाला मिळतं पण ते होतं. जसं मी 2010-11 साली मी तर 2004ला पण इंडियन आयडलला कॉल केलेला की पण त्यावेळी मी एजमध्ये बसतच नव्हतं. पण त्याच्यानंतर मग 2011ला वगैरे मला वाटलं की आता मी जाऊ शकतो दुसऱ्या सिटीत कुठेतरी मुंबईला वगैरे जाऊ शकतो ऑडिशनला. तर मी 2011ला ऑडिशनला गेलो. तोपर्यंत ऑडिशन माझ्यासाठी अशी होती की कुणी पण केळे विकणारा पण माणूस जातोय आणि अनु मलिकच्या समोर थांबतोय. तर मला वाटलं मी तेवढं तरी करीन ना ती तरी फेरी मी जाऊ शकतो. त्याच्या पुढे किती जाईन मला माहिती नाही पण मी तेवढं तरी जायला पाहिजे. तिथे जाऊन बघितलं तर चित्र वेगळं होतं की लाखो लोक आलेत तिथं थांबलेत आणि दिवसभर थांबतात रे.
3-4 वाजेपर्यंत. आणि आत गेलं की एका हॉलमध्ये तुम्हाला बोलवतात 10-10 जण सोबतच एक लाईन गा. तिथं ऑडिशन घेणारे लोक पण वेगळे टीम मेंबर्स असतात जे घेतात. मग त्या 10 जणातून त्यांना किती सिलेक्ट करायचे, मग ते लोक पुढे जातात. मग त्यांचं ऑडिशन होतं मेन. तर मला वाटलं की हे किती टफ काम आहे तसं बघायला गेलं तर. टीव्हीवरती दाखवताना थोडंसं एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणून खराब सिंगर्स बोलवतात तिथं बोलवतात, नाहीतर मग तसले सिंगर्स तिथं जाण्याचा काही चान्सच नाहीये. म्हणजे ते ठरवून स्क्रिप्टेड थोडंसं एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणून. पण हे आपल्याला आत्ता जसं जेवढं इझिली कळतं सोशल मीडिया थ्रू, त्यावेळी नव्हतं माहिती मला 2011ला. पण मी ते स्वतः एक्सपिरियन्स केलं. पण सगळ्यात हायलाईट पॉईंट इंडियन आयडलचा हा झाला की मी ज्या गोष्टीमध्ये जिथं मी जायचा विचार करतोय इतकी वर्ष की मला सिंगर व्हायचंय, तर इंडियन आयडल एक जरिया आहे. सक्सेस तिथून मी पोहोचू शकतो त्या सिंगिंगच्या जर्नीमध्ये, सिंगर वगैरे होऊ शकतो. ते नाही वर्कआउट झालं. पण तेव्हा मला वाटलं असतं की हा आता हे इंडियन आयडल नाही झालं, मी बसलो असतो तर संपलं असतं. कट टू इंडियन आयडल मराठीचा पहिला सीझन होतो. अजय अतुल तिथं जज आहेत. आणि अनएक्सपेक्टेडली जी फिनाले ग्रँड फिनाले तिचा प्रोमो आला आणि तिच्यामध्ये एक फिनालिस्ट खंडेराज आली, माझी दायना गातोय. मला एवढं भारी वाटलं होतं की ज्या शोमध्ये मला जायचं होतं कंटेस्टंट म्हणून, तिथं फिनालेला पोहोचलेला कंटेस्टंट माझं गाणं गातोय. तो एपिसोड बघताना तिथं नाव येतंय की ओरिजिनल सिंगर वैभव लोंढे, कंपोजर वैभव लोंढे. मला एवढं भारी मोमेंट होता तो. तर यातून हेच शिकलो मी की तुम्ही जी गोष्ट आत्ता तुम्हाला पाहिजे ना, तर आता ती मिळत नाही तुम्हाला, पण ती मिळते. तुम्ही फक्त त्या वेने जायला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट मला वाटतं की तुम्हाला कुठली जरी जर्नी सुरू करायची, कुठं जरी पोहोचायचं असेल, तरी तुम्हाला एक पाऊलच टाकायला लागतं. तुला अमेरिकेला जायचं असेल तर तुला एक पाऊलच पहिले टाकावं लागतं. असं नाही होत की अमेरिकेला जायचं तर मी 10 पाऊल टाकतो. एक पाऊलच कुठली पण जर्नी सुरू करतं. फर्स्ट स्टेप खूप महत्वाची. तुम्ही काय करता आणि ती स्टेप कंटिन्यू करत राहायला पाहिजे, असं नाही की थांबला. मी एक बुक वाचलं होतं, त्याच्यात एक एक्झाम्पल दिलं होतं लय भारी, की जर समजा आपल्याला काही किलोमीटर्सची जर्नी आहे आणि रात्रीचा आपण प्रवास करतो, आपल्या हातात एक लॅम्प आहे. तो अख्ख्या त्या समजा 100 किलोमीटर्स तर त्याला नाही कव्हर करणार. तुम्ही जर 2 पावलं पुढे केलं तर त्या लॅम्पचं पण 2 पाऊल पुढे जाईल. हे मी लय भारी एक्झाम्पल वाचलं होतं, त्यामुळे मला ते आठवलं. सेम म्हणजे सेम फिलॉसॉफी आहे. आणि काय होतं, बरेच लोक स्टेपच घेत नाही की अरे मला पण नाही होणार. तुम्हाला पहिले मगाशी पण मी बोललो ना की तुम्ही जर हेजिटेट होताय की फुलिश बिगिनर सारखं दिसायला, तर तुम्ही कधी ग्रेसफुल मास्टर नाही होणार. तुम्हाला दिसावं लागेल अमेचर सारखं पहिल्यांदा, जसं मी आज दिसलो इंट्रोडक्शन. हा मी तुला पण बऱ्याचदा बोललो की यार तू सुरू कर नाही का पॉडकास्ट करायला, की ठीक आहे. आपण जर हेजिटेट होत राहिलो की अरे काय वाटेल, पहिलं पॉडकास्ट खूपच, मी पण एवढं मोठं पॉडकास्ट पहिल्यांदाच, एवढं डिटेल्ड पॉडकास्ट बोलतोय आपण, कारण रेडिओ वगैरे राहिलेत आपले, पण इट्स ओके. म्हणजे आता म्हणजे मला एकदा वाटलं होतं की मी रील बनवावी आणि अशा काहीतरी मी विचार करतो काहीतरी. म्हटलं मी एक जोक करावा की आपण हॉटेलमध्ये चिकन थाळी घ्यायला जातो, चिकन थाळी घेतो, आपण हॉटेलमध्ये बसलो तर बाकीचे सगळे टोचून खात आहेत आणि आपल्याला वाटत असतं की कुस करून खावं. तेव्हा आपलं मन म्हणतं कुस करिये नसू नसू मेरी बोले. वाटलं तर अशी काहीतरी येईल का, म्हटलं नको. मला वाटलं की अरे मी सिंगिंगचं टॅलेंट पण दाखवतो यात, जोक पण होते. कारण हे मी रिअल, आता तुला माहिती आहे, तुम्हाला असं पण ओळखतोस, तर ही 5 जोक आपले किती होतात. म्हणजे इतक्या रील्स आपण रोज बनवू शकतो, पण तो टाइम नाही आहे आपल्याकडे की प्रायोरिटीने हे शूट करा, नाही तर आपण असल्या गोष्टी बोलून जातो. हा म्हणजे रेग्युलर जोक्स तर आता काय, म्हणजे कित्येक वेळा असंही होतं की आपलाच एखादा जोक आपल्याला दिसतो रीलमध्ये, पण ते काय म्हणाला एकच विचार खूप लोकांनी केल्यामुळं असेल. कारण म्हणजे एका गोष्टीमधून लाखो लोक जात असतात, त्यामुळे ते कॅच होणं आणि त्याच्यावरती कॉन्टेंट येणं लय साहजिक आहे. पण इट्स ओके. म्हणजे तू रील न करण्याचा जो काही तुझा निर्णय होता तो इतका चांगला आहे. पण रील भारी होते, एक नंबर करायला पाहिजे होते. ओके, तर समजा या नोटवरती आपण डिस्कस करायचं. काय माहिती, काय नाही, बोलून थकलोय मी.
पॉडकास्ट अवघड असतात, आपण जे काही बडबड करताना बघतो लोकांना. हा नाही, मी असंच ऑडियन्सला काहीतरी सांगतोय. हां 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 ओके, कट कट कट. हां